लावणी म्हटल्यावर तर बोलायलाच नको. अतिशय लोकप्रिय असा लोककलेचा प्रकार. भारतातल्या नृत्य प्रकारांमध्ये 9 रसांचा समावेश होतो. त्यात शृंगार रस प्रामुख्याने येतो. लोकनृत्यामध्ये शृंगार रसाला अत्यंत महत्त्व आहे आणि हा रस घेऊन येत आहे लावणी. काही वर्षांपूर्वी स्त्रियांना लावणी बघायची बंदी असेल, पण आताच्या काळात स्त्रियांसाठी खास शो लावले जातात. लावणी कित्येकदा तमाशाचा हिस्सा म्हणूनही सादर करतात. लवण म्हणजे सुंदर. लवण या शब्दावरून लावण्य गीत वा लावणी हा शब्द तयार झाला आहे. लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणीमध्ये ढोलकी व तुणतुण या वाद्याच्या साथीने सादर केली जाते. लावणी ही ढोलकीच्या शक्तिशाली लयीसाठी प्रख्यात आहे. मराठी लोकनाट्याच्या विकासासाठी लावणीचे मोठेच योगदान आहे. घुंगरू आणि नऊवारी साडी नेसून ढोलकीच्या तालावर थाप पाहायला येत आहे आपल्या सगळ्या लावणी होती.
सांगत आहोत तुम्ही सर्वजणांनी इथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्व आयोजकांचे आभार. तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी खूप मेहनत घेतली त्या सगळ्या व्हॉलंटियर्सचे पण मनापासून धन्यवाद. तर लवकरच भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. श्वास मराठी, ध्यास मराठी, जल्लोष मराठी, कोवेंट्री मराठी. धन्यवाद.